नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC IQ या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये संयुक्त गट ब पूर्व परीक्षा यामधील आपण म्हणतो गणितामधील प्रोबॅबिलिटी, त्यालाच आपण म्हणतो संभाव्यता, हा टॉपिक आपण घेणार आहोत. पण संभाव्यताचे प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला कॉम्बिनेशन यावरचे प्रश्न येणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे आपण जी कॉन्सेप्ट कॉम्बिनेशन या टॉपिकमध्ये आपण यूज करतो तेच कॉन्सेप्टवर मुलांना आपल्याला प्रोबॅबिलिटी यावरचे प्रश्न सोडवता येते. आणि हे प्रश्न बघितलं तर संयुक्त पूर्व परीक्षा त्याचबरोबर राज्यसेवा यासाठी आपल्याला महत्त्वाचे आहे. आणि याच कॉन्सेप्टवर मुलांना आपण जी सरळ सेवा भरती आहे, सरळ सेवा भरतीमध्ये जे पण संभाव्यताचे प्रश्न येते ते सुद्धा आपण मुलांना या ट्रिकनुसार आपण सोडू शकतो. तर लेक्चरला सुरुवात करतो. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगसाल. त्यापूर्वी मुलांनो, माझं नाव जगदीश पडगणे आणि ही माझ्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला मुलांनो या लेक्चरची PDF-साठी तुम्ही या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर बघितलं तर यापूर्वी आपण मुलांनो पर्सेंटेज त्यानंतर ॲव्हरेज या टॉपिकवरचे प्रश्न घेतलेले आहे. आणि आपण सुरुवातीनंतर आणि आपण यानंतर हे जे पूर्ण टॉपिक आहे हे पण टॉपिक आपल्या चॅनलवर आपण पूर्ण अपलोड करणार आहोत. त्यासाठी मुलांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक लेक्चरची अपडेट मिळत जाणार. त्यानंतर आपण पहिला क्वेश्चन बघितला. तर पहिला क्वेश्चन मुलांनो बघितला तर हा मॉडेल नंबर फर्स्ट आहे कॉम्बिनेशनवर. पण आपण फर्स्ट मॉडेल न घेता डायरेक्टली मुलांना थोडंसं आपण कठीण प्रश्नापासूनच सुरुवात करू, म्हणजे आपल्याला पटकन कॉन्सेप्ट काय होणार, क्लिअर होणार. म्हणजे कठीण प्रश्न आपल्याला लवकर आला मुलांनो तर आपण सोपी प्रश्न आपल्याला एकदम इझिली येऊन जाणार. तर पहिला आपण कठीण प्रश्न घेऊ, नंतर सोपी घेऊ. तर त्यामध्ये मुलांनो मॉडेल नंबर 2 आहे कॉम्बिनेशनचा. हे प्रश्न मुलांना आपल्याला इझिली एकदम कमी वेळात सोडवता येते. फक्त तुम्ही लक्ष द्या. आणि मुलांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काही अडचण असेल तुमच्या मनामध्ये तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करत चला. पहिला प्रश्न बघू. राज्यसेवेला आलेला आहे 2016 मध्ये. प्रश्न दिलेला आहे 6 पुरुष आणि 5 स्त्रिया या गटातून 5 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे की ज्यात 3 पुरुष आणि 2 स्त्रिया असतील अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल. मुलांना आपल्याला फक्त कंडिशन दिलेली आहे 5 सदस्य आणि त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 3 पुरुष आणि 2 स्त्रिया. आणि आपल्याकडे बघितलं तर एकूण पुरुष किती आहे, तर एकूण पुरुष किती आहे 6. त्याच्यापैकी आपण 3 घेत आहोत, म्हणजे एकूण पुरुष 6 आहे. तर या 6ला आपण 3 वेळा उतरत्या क्रमात लिहू. 6 त्यानंतर 5 आणि किती 4, बरोबर. आणि या 3ला आपण 1 पर्यंत उतरत्या क्रमात, 1 पर्यंत, या 3ला 1 पर्यंत, 3 2 1. त्यानंतर बघा इथं आणि आहे. आणि असेल तर आपण काय करतो, गुणाकार. आता आपल्याकडे बघितलं तर 2 स्त्रिया घ्यायच्या, पण एकूण स्त्रिया किती आपल्याकडे 5 आहे, म्हणून या 5ला 2 वेळा उतरत्या क्रमात, 2 वेळा उतरत्या क्रमात, 5 4. आणि या 2ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात, 2 आणि 1 यांचा आपण गुणाकार करू. तर गुणाकार केला तर लक्षात येते आपल्याला, बघितलं 3 दुने 6 कॅन्सल, हा 1 आणि हा किती 2, ते किती होते 5 चोक 20, 5 दुने किती 10. तर उत्तर येते म्हणून 200, उत्तर येते 200. तर थोडंसं लक्ष ठेवसाल. एकदम सिंपल मेथडने आपण सोडू. आणखी बरेचसे प्रश्न घेऊ, प्रत्येक प्रश्न वेगवेगळा असणार. पुढचा प्रश्न दिलेला आहे, लक्ष देसाल. आपल्याला सांगितलेला 5 पुरुष आणि 4 स्त्रिया या गटातून 3 सदस्य कमिटी तयार करायची आहे की ज्यात बघा म्हणून 2 पुरुष आणि 1 स्त्रिया असतील अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. पुन्हा तीच कॉन्सेप्ट असणार. एकूण पुरुष बघितलं 5, त्याच्यापैकी किती घ्यायचे आहे 2. तर या 5ला 2 वेळा उतरत्या क्रमात लिहू. 5 नंतर किती 4 आणि किती मुलांना बघितलं भागेला या 2ला आपण 1 वेळा उतरत्या क्रमात, 1 पर्यंत उतरत्या क्रमात, 2 आणि 1 गुणेला. एकूण स्त्रिया बघितलं तर 4, त्याच्यापैकी फक्त 1, 4 पैकी 1 आहे, तर 4ला सरळ 4च लिहू. आता याचा गुणाकार भागाकार करू. तर हा होणार 1 आणि हा किती 2, 5 दुने 10 गुणेला 4 करू तर उत्तर असणार 40. उत्तर असणार 40. फक्त लक्ष ठेवायचं आपल्याला कोणत्या गोष्टीकडं, कोणत्यापैकी किती घ्यायचे आहे, बस एवढं सिंपल समजलं तर प्रश्न सोडवता येणार. पुढचा प्रश्न घेऊ, थोडंसं लक्ष देसान.
बघा 4 डॉक्टर 3 टीचर आणि 3 लॉयर या गटातून 3 सदस्य कमिटी तयार करायची आहे की ज्यात डॉक्टर नसतील अशा किती पद्धतीने ती गठीत करता येईल. तर म्हणून आता आपल्याला डॉक्टर नसतील म्हटलं तर डॉक्टर सोडून देऊ. मग डॉक्टर नंतर किती आहे 3 टीचर आणि 3 लॉयर म्हणजे एकूण किती झालेले आहे 6. आणि या 6 पैकी आपल्याला किती घ्यायचे आहे 3. 6 पैकी किती 3. तर मग पुन्हा तीच कॉन्सेप्ट एकूण किती तर 6. तर 6ला 3 वेळा उतरत्या क्रमात 6 5 4 आणि या 3ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 3 2 1 आणि हे होणार 3 2 6 कॅन्सल. तर उत्तर येते 5 चोक 20. उत्तर येते 5 चोक 20. ठीक आहे म्हणणं. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे, थोडं लक्ष द्याल. बघा 4 डॉक्टर 3 टीचर 3 लॉयर या गटातून 3 सदस्य कमिटी तयार करायची आहे की ज्यात बघा डॉक्टर आणि टीचर नसतील अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल. आता तिने सांगितलं म्हणून डॉक्टर पण नको आणि टीचर पण नको, तर उरले कोण फक्त लॉयर. एक सिंपल लॉजिक लक्ष द्या. आता आपल्याकडे बघितलं तर 3 पैकी किती घेणार आहोत 3 घेणार आहोत. त्याची एक सिंपल कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची म्हणून पहिले सोडून सांगतो आणि नंतर त्यावरची ट्रिक लक्षात ठेवसा. आपल्याकडे एकूण बघितलं तर 3 लॉयर आहे, काढायचे आहेत 3 सदस्य. तर या 3ला 3 वेळा उतरत्या क्रमात 3 2 1 बरोबर. आणि या 3ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 3 2 1. तर उत्तर येते म्हणून 1. मग एक गोष्ट इथे एक समजण्यासारखी एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की एकूण व्यक्ती बघितलं, एकूण व्यक्ती आणि आपल्याला कमिटी तयार करायची आहे ती म्हणजे काढायची म्हणजे का आपण प्रश्नातली. तर या दोन्ही पण संख्या का असेल सारख्या असेल तर एवढं सर्व न करता उत्तर डायरेक्टली 1 लिहायचं. उत्तर किती 1 बरोबर. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न लक्ष द्या. बघा 4 सायन्स टीचर आहे, 5 आर्ट टीचर आहे आणि 3 कॉमर्स टीचर आहे. या गटातून 6 सदस्य कमिटी तयार करायची आहे ज्यात बघा प्रत्येक विषयाचे 2 टीचर असतील अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल. आता आपल्याला सारख्या विषयाचे म्हटलेलं आहे तर त्याकडे थोडंसं आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इथे एक बघा आपण सारख्या विषयाचे घ्यायचे आपल्याला प्रत्येकी 2. तर मी किती बघितलं म्हणून सर्वात पहिले किती सायन्सचे आहे तर सायन्सपैकी किती घेणार मी 2 घेणार. म्हणजे मी या 4ला 2 वेळा उतरत्या क्रमात लिहिणार 4 3 आणि या 2ला मी 1 पर्यंत उतरत्या क्रमात लिहिलं अधिक. आता अधिक का बरं म्हणलो तर आपण 4 बघा 2 सायन्सचे टीचर घेणार किंवा बघा म्हणलो किंवा आपण का म्हणू आपण 2 का म्हटलेला तिने मुलांना आपल्याला नाही सॉरी प्रत्येकी 6 म्हटलेलं आहे ना. तर आपण बघा म्हणलो 2 कशाचे घेणार सायन्सचे घेणार बरोबर आणि आपण 2 कशाचे घेणार आर्टचे घेणार आणि 2 किती कॉमर्सचे घेणार. म्हणजे आणि आलं तर काय घेत असतो म्हणून गुणाकार सॉरी म्हणून किंवा असेल तेव्हा आपण काय घेत असतो अधिक. त्याच्याबद्दल सॉरी. पुन्हा बघू एकूण किती आहे 8चे 5 आहे त्याला आपण काय करू 2 उतरत्या क्रमात 5 4 आणि 2ला 1 पर्यंत. पुन्हा आणि आहे तर गुणाकार. तर कॉमर्सचे किती आहे 3 तर 3ला 2 वेळा उतरत्या क्रमात आणि त्याला 2ला 1 पर्यंत. हे सोडवणार कसं आपण लक्ष ठेवसा. हा 1 आणि हा किती म्हणून 2 तर 3 दुने किती 6. त्यानंतर हा 1 आणि हा किती 2 तर 5 दुने 10. त्यानंतर हा 2 2 कॅन्सल तर किती 3. साइन त्रिक 18 गुणिले 10 म्हणजे किती होणार 180. इथं थोडंसं माझ्याकडून चुकी झाली होती म्हणून मी तुम्हाला किंवा असेल तर काय घ्यायचं अधिक. पण आपल्याला सारखे टीचर म्हटलं तर 2 सायन्सचे घ्या लागन आणि आपल्याला 2 आर्टचे घ्या लागन आणि आपल्याला 2 कॉमर्सचे घ्या लागन आणि आला म्हणून आपण काय करायचं गुणाकार. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ. म्हणून आता आपण हे प्रश्न बघितले हे झाले थोडेसे टॉप लेवलचे. आता आपण थोडेसे काय करून आणलो आपण साधा सिंपल प्रश्न घेऊ कॉम्बिनेशनचे आणि मग नंतर आपण प्रोबॅबिलिटीवरचे प्रश्न घेऊ. आता प्रश्नाकडे लक्ष द्या. म्हणून प्रश्न का दिलेला आहे जेव्हा बघा 3 पुरुष आणि 5 स्त्रिया या गटातून आपल्याला 4 सदस्य कमिटी तयार करायची आहे
तर अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आता आपल्याला 4 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, पण एकूण किती आहे? 3 आणि 5 म्हणजे किती होती मुलांनो? 3 आणि 5 म्हणजे किती झाले? 8. आणि या 8 पैकी आपल्याला किती घ्यायचे आहे? तर 4. बरोबर. 8 पैकी किती घ्यायच्या? 4. तर सिंपल लॉजिकने ते सोडू. इथे या 4ला आपण या 8ला आपण 4 वेळा उतरत्या क्रमात लिहू. 8 नंतर 7 नंतर बघितलं मुलांनो 6 आणि नंतर किती मुलांनो? 5. बरोबर. आणि या 4ला आपण मुलांनो 1 पर्यंत उतरत्या क्रमात 4 3 2 1. आता याला सोडवायचं कसं मुलांनो? लक्ष द्या. हे 3 दुने 6, 6 का झाला? कॅन्सल. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं हा 4 आणि हा 2 मुलांनो. तर उरले किती? आता बघितलं 2 गुणेला 5 केले तर किती? 10 होणार. 10 गुणेला 7 करू तर उत्तर असणार 70. तर उत्तर किती येते? 70. एकदम सिंपल मेथडने उत्तर सोडवता येते. फक्त लक्षात ठेवायचं एकूण किती दिलेलं आहे आणि किती. इथे मुलांना बघितलं तर काही कंडिशन नव्हती, फक्त 4. म्हणून या दोघांची ॲडिशन केली, डायरेक्टली आपण 4 काढून घेतले. ठीक आहे. एक प्रश्न आणखी घेऊ. पुढचा प्रश्नाकडे लक्ष द्यायचा. बघा, 5 पुरुष आणि 3 स्त्रिया या गटातून 3 सदस्य कमिटी तयार करायची आहे. तर अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल? किती गठीत करता येईल? पुन्हा तीच कॉन्सेप्ट. 5 आणि 3 किती झालेल्या? 8. आणि या 8 पैकी आपण घेणार आहोत 3 घेणार आहोत. म्हणून या 8ला 3 वेळा उतरत्या क्रमात 8 7 नंतर किती मुलांनो? 6. आणि या 3ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 3 2 1. तर सिंपल लॉजिक. 3 दुने 6, 6 कॅन्सल, 7 8 किती मुलांनो? 56. तर उत्तर किती येते? 56. उत्तर येते 56. ठीक आहे. आता हे झालं मुलांनो आपली कॉन्सेप्ट की बघितलं इथे आपल्याला 8 पैकी 3 घेत होतो, तर आपण अशा प्रकारे याला सोडवत होतो. आता आपण संभाव्यताचे प्रश्न घेऊ. मुलांनो, प्रोबॅबिलिटी यावरचं आपण मॉडेल नंबर 1 बघू पहिले. आणि त्यावरची जी कॉन्सेप्ट आहे ती प्रश्न आपल्याला मुलांनो तीच कॉन्सेप्ट थोडेसे कठीण प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार. तर त्याकडे थोडंसं लक्ष द्याल. पहिला प्रश्न दिलेला काळजीपूर्वक समजून घेऊ. बघा मुलांनो, एका पिशवीत 6 लाल चेंडू आहे, 4 हिरवे चेंडू आहे. त्या पिशवीतून रँडमली 3 चेंडू बाहेर काढले तर ते तिन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती? आता तिन्ही पण लाल असण्याची संभाव्यता किती असा प्रश्न दिलेला आहे. आता मुलांनो, संभाव्यताचा पहिले एक सूत्र असते. तो पहिले सूत्र समजून घेऊ. आपण सूत्राचा अभ्यास नाही म्हणजे वापर नाही करू, पण आपल्याला सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. संभाव्यता म्हणजे का असते मुलांनो? बघितलं तर आपण का म्हणतो, जी प्रश्नामध्ये जी दिलेली अट आहे, प्रश्नामधली जी अट असते मुलांनो, ही अट आपण अंशामध्ये घेतो आणि भागेला काय घेत असतो मुलांनो? एकूण संभाव्यता. काय घेत असतो? एकूण संभाव्यता. आता एक सिंपल लॉजिक लक्ष ठेवा. आपल्याला सांगितलेला तिन्ही पण लाल चेंडू, पण एकूण लाल चेंडू किती आपल्याकडे? 6 आहे. म्हणजे आपण 6 पैकी किती घेणार? 3. बरोबर आहे. 6 पैकी 3 ही होती प्रश्नातली अट. आता एकूण चेंडू किती आहे? 6 आणि 4 किती झालेले आहे? 10. आणि या 10 पैकी घेणार किती आपण? फक्त 3. 10 पैकी किती घेणार आहोत? 3. आता सोडवायचं कसं त्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं. म्हणून एक सिंपल गोष्ट लक्ष ठेवा. इथे 3 आहे, इथे पण 3 आहे. 3 हा अंक समान आहे. म्हणजे मुलांनो समान असेल तर सरळ सरळ या 6ला काय करू? 3 वेळा उतरत्या क्रमात 6 5 4. आणि या मुलांनो 10ला 3 वेळा उतरत्या क्रमात 10 9 आणि 8. बरोबर. असं का बरं केलं? तर हे तिन्ही पण 3 अंक काय होते? समान होते. म्हणून आपण डायरेक्टली त्याला काय केलं? नोट करून घेतलं. आता आपण याला सोडवायचं कसं त्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं. इथं बघितलं 5 1 5, 5 दुने 10, 4 1 4, 4 दुने किती होणार? 8. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं तर 3 बघू. 3 त्रिक 3 दुने 6, 3 त्रिक किती? 9. आणि हा 2 2 कॅन्सल. उरला किती? 3 आणि 2 म्हणजे 1/3 किती? 3 गुणेला 2. तर उत्तर असणार 1/6. 1/6. म्हणजे फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला का या दोन्ही पण संख्या काय असेल? समान असेल. तर एवढं सर्व न लिहिता आपण डायरेक्टली तोंडी उत्तर काढू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ. पुढच्या प्रश्नाकडे थोडंसं लक्ष द्याल.
बघा एका पिशवीमध्ये 6 लाल चेंडू आणि 4 हिरवे चेंडू आहे. त्या पिशवीतून रँडमली 3 चेंडू बाहेर काढले तर ते तिन्ही चेंडू हिरवे असण्याची संभाव्यता किती? आता हिरवे म्हटलेलं आहे तर अंशामध्ये काय करायचं, दिलेली अट एकूण हिरवे बघितलं तर 4 आहे आणि या 4 पैकी आपण घेणार आहोत 3. बरोबर. एकूण किती आहे? 6 आणि 4 म्हणजे किती? 10. आणि या 10 पैकी बघितलं तर 3. बरोबर. आता सोडवायचं कसं? पुन्हा तीच कॉन्सेप्ट येणार. अंशामध्ये 3 आणि छेदामध्ये 3 समान आहे तर सरळ सरळ काय करूया, 4ला 3 वेळा उतरत्या क्रमात 4 3 2 आणि या 10ला म्हणून बघितलं तर 3 वेळा उतरत्या क्रमात 10 9 8. याला सोडवायचं कसं लक्षात येते पटकीने आपल्याला. इथं बघितलं आपण तर बघा, हा 1 आणि हा 5, हा 3 आणि हा किती 9 आणि हा 1 आणि हा किती 2. तर सिंपल लॉजिक 5 गुणेला 2 म्हणजे किती होणार? 10. 10 गुणेला 3 म्हणजे किती होणार? 30. तर उत्तर येते 1/30. 1/30. ठीक आहे. चला समजलं सर्वांना. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष द्यायचा. एका पिशवीमध्ये बघा 6 लाल चेंडू आहे आणि 4 हिरवे चेंडू आहे. त्या पिशवीतून रँडमली 3 चेंडू बाहेर काढले तर ते तिन्ही चेंडू सारखे असण्याची संभाव्यता किती? तिन्ही पण चेंडू सारखे असण्याची संभाव्यता किती असं आपल्याला प्रश्न दिलेला आहे. पुढचे प्रश्न तीच आहे, सारखे असण्याची म्हटलेला आहे. तर सारखे आपण मग मुलांनो पहिले आपण काय घेऊ शकतो, तिन्ही पण किती घेऊ? लाल घेऊ. बरोबर आहे. किंवा आपण काय करू मुलांनो, तिन्ही पण काय करू आपण? हिरवे घेऊ. तिन्ही पण हिरवे. बरोबर आहे. आणि भागेला किती मुलांनो? एकूण शक्यता. इथपर्यंत लक्ष ठेवा. आता बघा मुलांनो 3 आहे. इथे बघितलं आपण तर किंवा आहे आणि सर्व इकडे किती आहे मुलांनो? 3 आहे. तर काय करू, आपल्याकडे लाल बघितलं आपण तर लाल किती आहे आपल्याकडे चेंडू? तर 6 लाल चेंडू आहे. बरोबर. तर 6ला 3 वेळा उतरत्या क्रमात 6 5 4. किंवा आहे म्हणून काय करू? अधिक. एकूण हिरवे किती आहे? 4. 4ला आपण 3 वेळा उतरत्या क्रमात भागेला एकूण किती? 6 आणि 4 किती? 10. 10ला 3 वेळा उतरत्या क्रमात लिहिलं. आता ह्याचा गुणाकार आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. बरोबर आहे. तर आता तुम्ही तुमच्या पद्धतीने पण गुणाकार करू शकता. पण आपण एक सिंपल लॉजिक इथे बघितलं तर पटकीनं लक्षात येऊन जाते आपल्याला. का इथं बघा, हा 4 आणि हा 4 आणि या कॉमन काढून या 2ला मी 8ला भाग देतो. किती होते? 2. बरोबर आहे. आता वरती उरले किती मुलांनो? 6 पंच किती होते मुलांनो? 30. आणि हे किती? 3 दुने 6 आणि हे किती? 9 दुने 18 गुणेला 10 म्हणजे 180. 36 भागेला 180 करू तर कशाने भाग देता येणार मुलांनो? 9. 9 चोक 36. 9 दुने 18. त्याला आणखी पुन्हा भाग देऊ मुलांनो तर किती होणार? 4 पंच 20 म्हणजे 1 किती मुलांनो? 5. तर आपलं उत्तर येणार 1/5. तर बघितलं आपण एकदम सिंपल मेथडने प्रश्न सोडू शकतो. प्रत्येक प्रश्न मुलांनो वेगवेगळ्या टाईपचे असणार, एकसारखे प्रश्न नसणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ. पुढच्या प्रश्नाकडे थोडंसं लक्ष द्यायचं. बघा एका पिशवीत 6 लाल चेंडू आहे आणि 4 हिरवे चेंडू आहे. त्या पिशवीतून रँडमली 3 चेंडू बाहेर काढले तर ते तिन्ही चेंडू हिरवे नसण्याची संभाव्यता किती? आता मुलांनो त्यांनी म्हटलं हिरवे नसण्याची, तर हिरवे सोडून देऊ मुलांनो. तर उरले कोणचे आहे? लाल. मग लालपैकी किती घ्यायला लागणार आपल्याला? 3 चेंडू. लालपैकी किती मुलांनो? 6 पैकी किती घ्यायला लागणार? 3. बरोबर. आणि एकूण चेंडू बघितलं तर एकूण चेंडू किती आहे? 6 आणि 4 किती? 10. आणि या 10 पैकी सुद्धा किती? 3. दोन्ही ठिकाणी 3 काय आलेलं आहे? समान आलेलं आहे. तर सरळ सरळ काय करू, या 6ला 3 वेळा उतरत्या क्रमात 6 5 4 आणि या 3ला मुलांनो 10ला 3 वेळा उतरत्या क्रमात 10 9 8. पुढचा प्रश्न सोडवू आपण. बघता येते 5 1 5 5 दुने 10 4 1 4 4 दुने 8 3 दुने किती मुलांनो? 6 3 त्रिक 9 3 कॅन्सल. तर उत्तर येणार 1/6. 1/6. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न दिलेला आहे, थोडंसं सांभाळून लक्ष देऊ. बघा एका पिशवीत 6 लाल चेंडू आहे, 4 हिरवे चेंडू आहे.
त्या पिशवीतून रँडमली 3 चेंडू बाहेर काढले तर तिन्ही चेंडू लाल नसण्याची संभाव्यता किती? लाल नसण्याची. आता मुलांनो लाल नाही म्हणते तर लाल सोडून आहे कोणचे? हिरवे. मग 4 पैकी किती घेणार आपण? 3. बरोबर. आणि याच्यानंतर बघितलं तर 6 आणि 4 किती मिळाले? 10. म्हणजे 10 किती मुलांनो? एकूण 10. 10 पैकी किती मुलांनो? 3. 10 पैकी 3. पुन्हा तीच कॉन्सेप्ट असणार. सोडवण्याची आपली 3 3 समान आहे तर 4ला 3 वेळा उतरत्या क्रमात 4 3 2. 10ला 3 वेळा उतरत्या क्रमात 10 9 8. याचा भाग देऊ मुलांनो आपण तर बघा एकदम सिंपल मेथडनी भाग देता येते. हा 4 2 8 कॅन्सल झाला. 3 त्रिक 9 म्हणजे उरला किती? 1/10 गुणिले 3 म्हणजे उत्तर येते मुलांनो 1/30. म्हणजे उत्तर किती येते? 1/30. एकदम सिंपल मेथडने आपण हे प्रश्न सोडवू शकतो मुलांनो. ओके. आता मुलांनो बघा आपण फक्त प्रोबॅबिलिटीमधला मॉडेल नंबर 1च घेतला. बरोबर आहे. आता याच्यापेक्षा थोडंशा हाय लेवलचे म्हणजे याच्यामध्ये या प्रश्नामध्ये थोडेसे चेंज होतो मुलांनो. हा जो चेंजवाला तो मॉडेल नंबर 2 आहे. तर मुलांनो तुम्हाला मॉडेल नंबर 2ची नीड असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करसाल. बरोबर. म्हणजे तुम्हाला नीड असेल तर मी तो बनवणार. नाहीतर आपण पुढे एखाद्या 1-2 दिवसानंतर सुद्धा मी तो बनवतो. पण मी या PDF तुम्हाला PDF मॉडेल नंबर 2 देऊन देतो. म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की मॉडेल नंबर 2मध्ये एक्झॅक्टली प्रश्न कोणचे आहे. तर तुम्हाला सोडवता आले तर नो प्रॉब्लेम. नाही आले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करसाल. आणि मुलांनो आपल्या चॅनलला आता बघा आपलं चॅनल नवीन आहे. आता आपल्याला समोर जायचं असेल तर बघा मी तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये मदत करतो. तर तुम्हीसुद्धा मला थोडीशी मदत करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मुलांनो तुमच्याकडे जे पण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप असेल त्यावरसुद्धा तुम्ही शेअर करा. म्हणजे मुलांनो आपण काही दिवसानंतर आपल्या चॅनलवर आपण लाईव्ह लेक्चरसुद्धा घेणार आहोत. लाईव्ह लेक्चरने मुलांनो तुम्हाला काही तुमच्या मनात डाऊट असेल ते तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. ओके. थँक्यू व्हेरी मच.